नामदेवरायनं सगळे संत कच्चे म्हणू लागले. नामदेवराय रडायला लागले. महाराज देवासमोर आले आणि देवाला सांगू लागले, देवा अरे सांग ना, मी खरंच कच्चा आहे का रे? सांग ना नामदेवा, मी खरंच कच्चा आहे? ते सांग ना देवा, मी खरंच कच्चा आहे का रे? हो देवा, हो नामदेवा, तू खरंच कच्चा आहे रे. मग देवा सांग ना, मी पक्का होण्यासाठी काय करावं लागेल? अरे नामदेवा, तुला गुरु करावं लागेल रे नामदेवा. मग सांग ना देवा, गुरु कुठे मिळेल मला? मी कुठे गुरु शोधू? देवाने सांगितलं, अरे नामदेवा, औंढानाथ येथे जा, तिथे येसोबा खेचर नावाचे गुरु आहे, त्यांना तू गुरु करून घे. महाराज नामदेवराय डायरेक्ट नॉनस्टॉप कुठं? औंढानाथला. महाराज औंढानाथ येथे गेले. पण महाराज नामदेवराय तिथे गेल्यानंतर नामदेवरायने एक विचित्र प्रकार बघितला. तो म्हणजे महाराज मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराज तिथे उभं राहिले. तिथं एक रक्तपिती झालेला म्हातारा महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला होता. महाराज नामदेवरायने विचार केला, छे छे छे, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला म्हातारा आणि त्याला मी गुरु करू? छे छे, जमणार नाही, मी गुरु करणार नाही. पण